हाय गाइस, तर आज आपण बनवणार आहोत कुकर पोपटी। कुकरमध्ये पोपटी बनवली कशी ते आपण बघूया आणि त्याला लागणारे पदार्थ पण बघूया। तर बघूया आपण काय काय पदार्थ लागणार आहेत ते। तर पाहू शकता हे आता पदार्थ आहेत काय काय। मसाला, तेल, हळद, मीठ, अंड, शेंगा, भामरूटचा पाळा आपल्याला बाहेरच भेटेल आणि चिकन मस्त ग्रँड करून ठेवलेला आहे। तर पहिला आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। त्यानंतर थोडासा भामरूटचा पाळा घेऊन थोडा खाली स्प्रेड करा। तुम्ही ही पोपटी पण गावाला पण बनवू शकता। तुम्हाला गावाला पण भामरूटचे पाळा, शेंगा, चिकन, अंड वगैरे तुम्हाला भेटू शकतं गावाला। तर भामरूटच्या पाळ्यानंतर शेंगा टाकतायत। मस्त चांगले स्प्रेड करा शेंगा। त्यानंतर मग मीठ, मग त्याच्यावरती अजून थोडासा फक्त भामरूटचा पाळा टाकायचा कारण शेंगा लागल्या नाही पाहिजेत। तर आता हे एवढे असे आपण कव्हर करून घेतलेलं आहे। नंतर आपण थोडं चिकन मॅश करून घेऊन, त्याच्यात बटाटी पण आहेत, चिकन पण आहे। तर मग असं एकदम परफेक्ट लावून घ्या चिकन प्रत्येक जागेवर मस्तपैकी। ही झाली आपली चिकनची फर्स्ट लेयर। त्यानंतर भामरूटचा पाळा, मी आता थोडासाच टाकतो। नंतर आपण तुम्हाला जेवढं तुमच्या हिशोबाने लागेल तेवढा टाकू शकता तुम्ही भामरूटचा पाळा, शेंगा, आणि तुमच्या हिशोबाने पण मटका चिकन बनवू शकता। मटक्यामध्ये चिकन ठेवून मग आपण पोपटी वगैरे बनवतो तसं बनवू शकता गावाला। ही आली भामरूटची लेयर। भामरूट नंतर शेंगा, मस्त शेंगा स्प्रेड करून घेऊया। त्यानंतर मग आता अंडी टाकूया आपण। मस्त अंडे टाकून झाले। त्याच्यावरती आपण मग शेंगा थोड्याशा सपोर्टसाठी, कारण हलायला नको म्हणून। नंतर थोडासा फक्त भामरूटचा पाळा टाकून नंतर आपल्याला सेकंड लेयर चिकनची ठेवायची आहे। ही झाली सेकंड लेयर आपली चिकनची। मग थोडंसं आपण जे चिकनचं मॅश केलेला मसाला असतो तो पण थोडा टाकून घ्यायचा कारण लागला पाहिजे चांगला। नंतर मग पूर्ण कव्हर करायचं भामरूटच्या पाळ्याने। भामरूटचा पाळा आपल्याला जास्त करून रानातच भेटतो, जवळपास कुठे भेटतच नाही आपल्याला इकडे।
चांगलं नीट कव्हर करून घेतले त्याला आता. नंतर मग कुकरचं झाकण लावून घेऊया आपण. गाईस आता आपली पोपटी झालेली आहे, तर आपण आता ह्या परातीत ओतून घेऊया. ती बघा आता कशी झाली होती मस्त. तो ओतून घेऊया आपण ह्याच्यात. ही आपली पोपटी. तर गाईस आता आपण बघूया ती टेस्ट कशी झाली आहे ती. सॉलिड.